बदलापूरच्या शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला। जे रुग्णालयात अक्षयच्या मृतदेहाचं 5 डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आलं। 4.5 तास चाललेल्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलाय। अति रक्तस्राव झाल्यामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून अक्षय शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंगळवारी सकाळी 8 वाजता मुंबईतील जे रुग्णालयात पाठवण्यात आला। त्या ठिकाणी 5 डॉक्टरांच्या पथकानं शवविच्छेदन केलं। 4.5 तास शवविच्छेदन चाललं। संध्याकाळी मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती जे रुग्णालय प्रशासनाने दिली। अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास मंगळवारी त्याचे नातेवाईक न आल्यानं मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आलं। आज बुधवारी आम्ही येतो असं नातेवाईकांनी सांगितलंय, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डाव्या कानाच्या बाजूनं गोळी मारण्यात आली असून ती मेंदूच्या बाहेर पडली। एकाच गोळीमध्ये अक्षयचा मृत्यू झाल्याचं कळतंय। पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या उद्देशानं पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेचे सरकारी पिस्तूल अक्षय यानं हिसकावलं। नंतर पोलिसांवरती गोळीबार केला। गोळी लागल्यानं खाली पडलेले API मोरे यांच्याकडील पिस्तूल घेतल्यानंतर तो एकालाही जिवंत सोडणार नाही असं ओरडू लागला। त्यानं पोलिसांच्या दिशेनं पिस्तूल रोखत 2 गोळ्या झाडल्या, मात्र नशिबानं या गोळ्या कुणालाही लागल्या नाहीत। अक्षय याचं रौद्ररूप आणि त्याच्या देहबोलीवरून तो पिस्तूलमधून गोळ्या झाडून आम्हाला ठार मारणार अशी खात्री झाल्यानंतर प्रसंगवधान राखून संरक्षणात माझ्या सरकारी पिस्तुलामधून अक्षयच्या दिशेनं 1 गोळी झाडली। यात जखमी होऊन अक्षय खाली पडल्याचं पोलीस तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे।